काटली तरी बाया रानात गेल्या प्यायला लागल्या म्हणजे बाया कुठून आणलं अगं म्हणलं नळाच आहे तुम्ही कुठून तर म्हणलं घरात चुली पशी बाया वास येतो म्हणलं तुम्हाला येईन वास चुलीवरच्या याचा हा होय मग चुलीवरलं खात नाही कोणी उलट येड्याचे आहेत आता चुलीवरचं हॉटेलमध्ये बी ना स्मोकी फ्लेवर म्हणतात त्याला लोक कोळसा जाळून भाजीत टाकीतात आणि आवडीने खात्यात का तर तसा वास यावा म्हणून मग तेच पुण्याची जनावर मोराच्या चुलीत ते भाकरीन ते खायचे त्या चुलीवरच करतोय आम्ही तिथं. मग तेच ना तेच आहे मग ज्यांच्याकडे आहे त्यांना तसंच वाटतं आणि यांना लागत ते गॅसाचं आम्हाला मग वाटतं ना गॅसवर नको चुलीवर पाहिजे बायांना आमच्या कामातल्या चुलीवर चव भारी त्यांना तर बाटली सुद्धा इथं ठेवलेलं वास येतोय आता ती बाटली इथं चिकटली का याला काय 5 स्टार हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये कोळस जाळून भाजी टाकीतात हा वास यावा तसा सुंदर हा तो चुलीवरचा जो स्मोकी फ्लेवर म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये तसं करावं म्हणून लोक करतात तसं आणि यांना काय समजा तिकडे काय बायांना आता आता निर्या झाल्या गोड्या लागल्या नाचाया डीजे वाजायला त्यांचंच बघून करायला शिकली आता डीजे वाजायला तुम्ही गप्पा का माहिती होतं तुला तुम्ही नका बोलू. तुम्ही गप्पा जरा 2 मिनिटं हा. आता काय दिवसाने अख्खा कांदा टाकी पाहतात ते हा कांदा टाकी द्या असा कांदा असाच कापी द्या उभा भाताला आडवान तिडवान नाही कापी ती येई ना का जाय ना शिकत बोचा मायना बोला तर मधी मधी मोर मोर काय येतंय म्हाताऱ्याला ते तसंच करते मेरे टामटुम 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 बेंड बाजा वाजवते शिक्का आहे का पण माहिती का कसं असतं हा मला माझ्या काळात होती शिकी तेच म्हणलं शिक्का पाहिजे आहे का तुला त्याच्यात टोपलं गुतीत होती आणि ते दयाचं दुधाचं विटूत होती ना हा होत माझ्या काळात पण होतं मग मागाने बनवलेली शिक्की माहिती पाहिजे ही का हाताने बरं झाली काय हाताने नाही महागाचीच होती कढी बनायची वळायची मार नव्हती करती माग करीत होती आणि त्यांचीच होती शिकीवर त्याच्यावर दह्याचं लटकायचं दुधाचं लटकायचं टोपलं जेवणाचं लटकायचं असं होतं पहिलं आता काय ते आणलं फिरंगाळ दर घाल त्याच्यात दर घाल त्याच्यात दर घाल त्याच्यात पुढं काला न शिजाना चवच लागाना असं ते आता नाही घेते त्या बाया फिरंगाळ अगं ते आमच्या काळात नव्हतं फिरंगाळ आणि टुरंगाळ आणि असंच होत पण सुंदर होतं खाणं कडधान्य मुगी तूर चवळी वाल हरभर तुरी हे असं खाणं होतं आता काय आण भाज्या आण भाज्या आण भाज्या एका भाजीला चव नाही असं निघले आम्ही नव्हतं असं खात आणि त्यांना एवढं एवढं काम होईना खात्यात तीन काय याचं काम मरणाचं काम करतोय आम्ही अजून कानाकन 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 कामाचा हिसाब नाही चला आपला व्यायाम करून जरा राहील तसंच हा यांचा मस्त माझा चुलत असं तुमचं ना असं नसतं केव्हा व्यायाम नदी बाईला आणि असं रट खाऊन सकाळ उठले उठले व्यायाम असतो आपल्यालाच काही कळाना ना वळाना आता तुझ्या बापाने रेट करून ठेवली अजून उपाशीचे ना म्हणून करते तू मॅम हा ज्याला मध्ये देवाने मी सगळा होता आपल्याला खाऊन पिऊन व्यायाम नाही करते असं म्हणायचं तिला तू हा रेट खाऊन व्यायाम करते केव्हा सकाळ उठले उठले यांचं सगळं अख्खं उलट बारदाना काय करते काय करते आता जाऊन दे सांभाळून तुला काय सोड चिठ्ठी करता येते चल शिरोला लगेच उद्या सकाळी बघू बरं जमते का नाही हा जमात आता कोण नाही मागलं तुम्हाला सोड चिठ्ठी द्या का बरं आणि पण जाय ना घे ना काय करायचं सोडाचं चिठ्ठीचं काय नको मग अण्णा कुठं राहिलं तो कुठं राहायचं मी तर राहीन मग आपली कुठे गेली तिच्या बापांना घ्यायचं जागा घेऊन जा मग बरं ते बापाने एवढी दिली पोरगी मोठी
मग काय तरी अजून घर पाहिजे होतं. हा अजून लागत घर. त्याची इष्टगच घे ना बापाची. मग तुम्ही काढ्या त्यांना द्यावा लागते तुमच्या इष्ट. मग आमच्याला देणारच आहे, द्यावं लागते. तू काय सांग आमच्या बापाची घेतल्या. आम्ही देणारच आहे. तुम्हाला एकच आहे पण एकच आहे पण मग द्या नाही लागायची का? ज्यांना 2-4 असतात त्यांनी कडून द्यायच्या किती. हा एवढ्या पहिल्यांदा होती लई पोरं. हम्म. बरं आहे तुम्हाला पोर तरी एकच आहे. काय पोरीच असलेले बारे. काय करते पोराला लई अवघड. ज्यांना झाले नाही ना त्यांनी म्हणा पोर नका काढू. पोरी काढा. तू सांग जाऊन. आता व्हिडिओला टाक. अरे हे तो काढ रे. इथे येऊन शिकते ते करून. आता ज्यांनी लग्न केल्यात ना त्यांना सांग बाबा पोरी पोरं काढू नका. पोरी काढा काय त्यांना हिस्सा द्यावा लागते ना. लागून दे पण ते बरं आहे. काय काढते एवढं ते येऊन घेते. पोरांना काय करता. तिला सांग तू पुढच्या बाया ज्यांनी लग्न केलं ना त्यांनी पोरं नाही काढायची म्हणा. कारण त्यांना हिस्सा द्यावा लागते. नाही काढायची. कडे वाकडी झाली मी ना शिरूरला गेलते ना हम्म, तिथे एक पोरगा आला होता. माणूस म्हणजे पोरगा नाही चांगला मामापेक्षा बी मोठ्या वयाचा होता. हम्म, माझ्या आईच्या वयाचा असं समजायचं. हम्म, त्याने काय तरी पैसे येत होते त्याच्या आईला. हम्म, ते त्यांनी त्याच्या नाव घ्यायला गेला की तिला नको मला येऊ दे असं कागदपत्र बित्र घेऊन. हा आणि ते पैसे झाला बंद. आता आईला नाही त्याला नाही. तर मग ते म्हणला तिथला जो माणूस होता तो म्हणला असं नसतं ते आईचंच होतं तर आईलाच आलं असतं मरेपर्यंत. आणि ती मेल्यावर तुम्हाला बरोबर तुमच्या नाव आलं असतं. तुम्ही कशाला असं केलं. आता मग आता काय म्हणला. आता म्हणला करता आलं तर आईच्याच नाव येईन नाही तर तुमच्या नाव ते करता येणार नाही. असं होत नाही नाही तर बंदच होईन आता नाही झालं तर. हम्म. नाही बघ पर मग तेच मीच सांगते नको नको. हे आपलं असंच बरं. पण ती म्हातारी एकटीच राहत असेल ना. येऊन द्यायचं तिच्या नावावर. तिला खाया प्या नको का काही. मग? मेल्यावरच टी मिळालं असतं ना याला. म्हाताऱ्या माणसाला नको यांनाच लागत सगळं. अशी जाणतारा काय करते याला काय करायला आता ते बी बंद झालं. आता त्या म्हातारीला नाही खाया प्या काही. म्हातारीलाही नको नाही तरणीलाही नको. हा ती सांभाळत असतील तिला तर हाय नसतील सांभाळत तर मग आता तिचं कसं व्हायचं. आता तिला काय सांभाळीत येत मग गेलाय तारफडा. अशी मस्त आहे किती. पण मी आता पर ऐकलं त्यांचं तेवढं नाही. मी नव्हतं बघितलं अशी बी असतात म्हणून. मग आहेत बघ ना. नाही तिथं बाहेर विचारतात ना काही असं का सर काम नाही का करून देते बाहेर कम्प्युटरवाली. तिथं